UPSCच्या परीक्षेच्या अंतर्गत मराठी टक्का वाढावा यासाठी MPSCनं निर्णय घेतला की आपल्याही परीक्षेचं स्वरूप वर्णनात्मक पद्धतीचं असावं आणि या असणाऱ्या एक्झाममध्ये या परीक्षा पद्धतीमध्ये GSच्या असणाऱ्या विषयाच्या अंतर्गत जवळपास 1000 मार्क कव्हर होतात। मेन्सच्या दृष्टिकोनातून आपण विचार करताना 1000 मार्क पाहतो आणि त्या 1000 मार्कामध्ये एक विषय असा आहे ज्या विषयाच्या तयारीसाठी प्रदीर्घ ज्ञानाची, प्रदीर्घ अभ्यासाची आणि खूप मोठ्या अनुभवाची आवश्यकता असते। तर तो रेफरन्स म्हणजेच कोणता, तर इथिक्स आणि ॲप्टिट्यूडच्या असणाऱ्या विषयाचा संदर्भ आणि त्या विषयाचं जर असणारं पुस्तक, त्या विषयाचे असणारे जर नोट्स आणि त्या विषयाच्या संदर्भातील असणारी माहिती जर आपल्याला अशाच एका व्यक्तीच्या माध्यमातून जर मिळाली तर आपली असणारी तयारी 100% पूर्ण होणार आहे। तर यासाठी आपण महाराष्ट्र प्रबोधिनीच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण पुस्तक तुमच्या हातामध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये या असणाऱ्या संपूर्ण रेसमध्ये आपण या असणाऱ्या एक्झामला क्रॅक करून MPSCच्या अंतर्गत पहिला अटेम्प्ट योग्य देण्यासाठी सरांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून म्हणजेच कोणाच्या, तर आपले असणारे अरुण अडसूळ सर यांनी लिहिलेल्या आणि महत्त्वपूर्ण संदर्भ म्हणजेच काय की संपादित केलेले विजयराज चंदनकर सर यांच्या असणाऱ्या कोलॅबोरेशनच्या माध्यमातून, यांच्या बॉन्डिंगच्या माध्यमातून जे बुक समोर आलेलं आहे ते असणारं बुक आपल्याला या प्रिपरेशनमध्ये उपयोगात येईल। मग याच्यामध्ये मेटा इथिक्स असेल, अप्लाइड इथिक्स असेल, डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स असेल, असे मल्टिपल इथिक्सचे असणारे अजेंडा असतील। म्हणजे नीतितत्वांचा अभ्यास कसा करावा हे जर एका प्रगल्भित असणाऱ्या व्यक्तिमत्वाकडून आणि त्यांच्या असणाऱ्या लिखाणातून जर आपण वाचलं तर आपल्याला या विषयामध्ये 250 मार्कांपैकी 120+ मार्क घेणं हे खूप चांगल्या पद्धतीनं येऊ शकतं। आणि त्यामध्ये नेमकं नीतितत्व, नीतिमूल्य कशा पद्धतीने निर्माण झाले, त्या नीतिमूल्यांचा वापर एक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून कसं त्या असणाऱ्या लाईफमध्ये आणणं गरजेचं आहे, प्रत्येक असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा रोल कसा असला पाहिजे आणि एक्झॅक्टली प्रत्येक असणाऱ्या सिलेबसमधल्या प्रत्येक पॉइंटला एक सिस्टमॅटिक पॅटर्नच्या फेजमध्ये आणून त्याला डिस्क्राईब केलेला आहे। आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजेच काय, थिंकर्स आणि स्कॉलर्सचा वेव। तर थिंकर्स आणि स्कॉलर्ससाठी कशा पद्धतीचे असणारे अजेंडा आहे, त्यांच्या आयडियोलॉजीज कशा पद्धतीने त्या ठिकाणी समोर येतात, रिअलिस्टिक आणि ॲडलिस्टिक अप्रोच कशा पद्धतीने थिंकर्सचा असतो हे या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सरांनी। सोबतच महत्त्वाचा पार्ट काय की आपल्याला या असणाऱ्या इथिक्समध्ये केस स्टडींचा रेफरन्स जास्त असतो आणि त्या केस स्टडीज फक्त एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडच्या अनुषंगाने केस स्टडीजची रिक्वायरमेंट नसते। जर तुम्हाला एक्झाम द्यायचं असेल तर तुम्हाला अपडेटेड असणारे केस स्टडीज खूप गरजेचे असतात। तर या असणाऱ्या पुस्तकामध्ये अरुण अडसूळ सरांनी जे अपडेटेड असणारे केस खूप जास्त गाजलेले असतील, जसं केरळचा असणारा इश्यू असेल, त्याच्यामध्ये शबरीमाला मंदिराचा इश्यू असेल, अयोध्येचा असणारा इश्यू असेल किंवा ट्रिपल तलाकचा इश्यू असेल, या कंडिशन्समध्ये प्रशासकीय अधिकारी रिॲक्ट कसा करतो, कशा पद्धतीनं स्वतःच्या असणाऱ्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या वर्कला सिस्टमॅटिकली अरेंज करतो, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, अभ्यास करायचा असेल, सिलेबसला सराउंडिंगली त्या ठिकाणी आपल्याला उतरवायचं असेल, तर ज्या व्यक्तीनं संपूर्ण लाईफ इथिकल व्हॅल्यूजवरती जगलेलं आहे तर त्याच व्यक्तीने हे पुस्तक लिहिलेलं आहे। त्या अनुषंगाने या पुस्तकाचा रेफरन्स आपण बघूया आणि अरुण अडसूळ सरांच्या असणाऱ्या पुस्तकाच्या माध्यमातून आपली असणारी एक्झाम एकदम परफेक्ट मॅनरनं तयार करूया। त्यासाठी लवकरात लवकर हे असणारं पुस्तक आपल्याकडे असावं। हे पुस्तक आपण कंटिन्युअसली आपल्या असणाऱ्या रेफरन्ससाठी आपण आपल्या पूर्ण लाईफ लॉंग जर्नीमध्ये सोबत ठेवू शकतो। त्यासाठी रेफरन्स प्लस अभ्यास आणि आपल्या लाईफ जर्नीमध्ये आपल्यासोबत इथिकल व्हॅल्यूजची असणारी माहिती कळून घेण्यासाठी या पुस्तकाचा असणारा समावेश आपल्या असणाऱ्या पुस्तकांच्या लिस्टमध्ये करावा अशी अपेक्षा या ठिकाणी असेल। थँक्यू।